केंद्रातलं भाजपचं नरेंद्र मोदीचं सरकारचं जो दबाव तंत्र निवडणूक आयोगावर आहे त्याचा परिणाम आपण पाहतोय। केंद्राचं स्क्रिप्ट जी काही तयार केलेली होती मोदी सरकारची भाजपची ती स्क्रिप्ट निवडणूक आयोगाने वाजवली। ते उद्धव ठाकरेंच्या पक्षाची असो किंवा शरद पवारांच्या पक्षाची असो। आणि केंद्रातले भाजपचे जे अध्यक्ष आहे नड्डा त्यांनी सांगितलं की जे स्टेट पक्ष आहेत ते आम्ही सगळे समाप्त करू आणि ती त्यांची प्रक्रिया सुरू केली। BJPला लोकशाही मान्य नाही। लोकशाही पद्धतीनं जे राजकीय पक्ष निर्माण झाले ते पक्षही त्यांना नको हे त्याचं हा अध्याय सुरू केलेला आहे। पण आता निवडणुका आलेल्या आहेत। आता भाजपचा अध्याय जनता बंद करेल अशी परिस्थिती आज राज्यात आणि देशामध्ये आहे। केशरकर म्हणतात की मी शिवसेनेला 1 कोटी रुपये मंत्रिपदासाठी दिले होते। बघा त्यांचे व्यक्तिगत काय प्रश्न आहेत काय नाही ते म्हणून ते आता टोल वसूल करतात काय आताच्या मंत्रिमंडळात। आज महाराष्ट्रासारखं राज्य कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थेत आपण पाहिलं तर भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच आपल्याला पाहायला मिळत नाही। साध्या कामगारांच्या पेट्या मिळतात, आमदारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळतं त्याच्यामध्येही कमिशन खातात। मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं हे भाजपप्रणीत सरकार आहे। त्यामुळे यांना टोल कसे दिले जातात त्याच्यावरची चर्चा राज्यातले मंत्री करतात आहेत आणि त्याचा तो प्रत्यय आहे। प्रकाश आंबेडकर म्हणतात अद्यापही आमच्या जागेवर वाटपावर चर्चा झालेली नाही लोकसभा निवडणुकीवर। ते आता आहे ना चर्चा आम्ही पुढे करणारच आहोत। आमची तारीख आता काहीतरी 9 तारखेपर्यंत आम्ही पुन्हा एक मीटिंग होईल त्याच्यामध्ये होईल चर्चा। संभाजीराजे मागील 5 दिवसामध्ये नॉट रिचेबल आहेत। आपल्याला काय लागतं की निवडणुकीसाठी संभाजी 5 दिवसामध्ये नॉट रिचेबल आहेत कोणाची कॉन्टॅक्टमध्ये नाही मला माहिती नाही। पण छत्रपती शाहू महाराज आमच्या संपर्कात आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की ते यावेळेस महाविकास आघाडीकडून लढतील आणि त्या पद्धतीचं आमचं काम सुरू आहे। मनसेचे आता सध्याच्या घडीला सागर आणि वर्षावर चक्र मारणं सुरू आहे मनसे पदाधिकाऱ्यांचे, त्याच्यावर काय बोलतात? एक बघा प्रलोभन देऊन लोकांना नाहीतर ED CBIची भीती दाखवून सागर बंगला काय करतोय महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे। त्यांचे आमदार सांगतात की आम्ही काही पण केलं तर आमचा बॉस तिथं बसलेला आहे। मुस्लिमांचे घरं पेटवली तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यात बसलेला आहे। सामान्याला लुटलं तरी त्यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे असं ते सांगतात आहेत। त्याच्यामुळे त्या सागर बंगल्याला एका शासकीय बंगल्याचा एक प्रकारचा अपमान करण्याचं सातत्यानं भाजपचे कार्यकर्ते करतात, नेते करतात हे आपण पाहतोय। त्याच्यामुळे सागर बंगल्याच्या गोष्टी कशाला करतात? भाऊ येणाऱ्या लोकसभेमध्ये गोंदिया भंडाऱ्यामधून प्रफुल्ल पटेल इच्छुक आहेत, त्याप्रमाणे आपली इच्छा आहे का येणाऱ्या काय बघू आता कोण काय लढतं। आता बॉल आमच्या हातात आहे। कोण खेळायला उतरलं त्याला रनआउट कसं करायचं की क्लीन बोल्ड कसं करायचं किंवा कॅच कशी करायची ते आम्ही ठरवू ना। पण अजून होऊ द्या आता खेळ एवढा मैदानी होऊ द्या। लोकांची अपेक्षा आहे की जसं नाना होतं एक मोठे चेहरे आहेत जसं नागपूर लढले आपण तशी लोकांची इच्छा असेल काय आपली? बघा काँग्रेसकडे पर्याय खूप आहे। त्याच्यामुळे विरोधक काय करतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते संपूर्ण तयार आहेत, पुन्हा लढाईसाठी तयार आहेत। आपण इथं पाहतो आहे की आज आमच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। इथं गर्दी किती आहे ते आपल्याला लक्षात येतं। सामान्यातला सामान्य कार्यकर्ता ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे याचाच अर्थ की जेव्हा कार्यकर्ते जेव्हा तयारीला लागतात तेव्हा तो पक्ष हरू शकत नाही आणि काँग्रेस आणि आघाडी याच्या माध्यमातून या ठिकाणी काँग्रेसचाच उमेदवार लोकसभेमध्ये जिंकेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।